गोविंद बारगे यांनी 9 सप्टेंबर रोजी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही आत्महत्या साधी घटना नाही. यामागे आहे एक प्रेमकथा, एक नर्तिका पूजा गायकवाड, मालमत्तेवरील वाद, धमक्या, मानसिक छळ आणि शेवटी मृत्यू. पूजा गायकवाड कोण होती? ती बार्शी तालुक्यातील वैराग्य येथे एक कला केंद्र आहे. या कला केंद्रात नर्तिका म्हणून ती काम करत होती. येथेच तिची ओळख गोविंद बारगे यांच्याशी ओळख झाली. सुरुवातीला साधी बोलणं चाललं, नंतर भेटी वाढल्या. भेटीनंतर जवळीक साधली आणि आता ही ओळख प्रेम संबंधामध्ये रूपांतरित झाली. गोविंद बारगे यांनी पूजावर प्रचंड पैसा खर्च केला. महागडे मोबाईल, गाड्या, स्वतःसाठी, तिच्या भावासाठी, बुलेट, मोटरसायकल, तिच्या भावासाठी, भेटवस्तू, सोनं, नाणं, नात्यातील विश्वास म्हणून रोख रक्कमही वारंवार गोविंद बारगे यांनी फोन पे इतर माध्यमातून देण्यात आली. सासूर गावात पूजाच्या आईच्या नावावर घराचं नूतनीकरण, आरसीसी, पीओपी, वैराग्य इथं प्लॉट मावशीच्या नावावर खरेदी करण्यात आला. 3 एकर शेतजमीन तिच्या नातेवाईकांच्या नावाने म्हणजेच फोन, सोनं, जमीन, प्लॉट सगळं पूजासाठी गेवराई येथे गोविंद यांनी मोठा बंगला बांधला होता. त्यांनी हा बंगला पूजाला दाखवला. पूजा त्या बंगल्यात 2 दिवस मुक्कामी राहून आली देखील. तिला तो बंगला प्रचंड आवडला. तिने थेट त्या बंगल्याची मागणी केली. हा बंगला माझ्या नावावर करा. गोविंद यांचा नकार. तुला दुसरं घर बांधून देतो, पण हा बंगला पत्नी व वडिलांना कळल्यास माझी आबरू जाईल. त्यामुळे हा बंगला तुझ्या नावावर मी करू शकत नाही. पण पूजा सतत तगादा लावत होती. पूजाने गोविंद यांना धमकी दिली. 15 सप्टेंबर पर्यंत माझा वाढदिवस आहे, तोपर्यंत त्याआधी हा बंगला माझ्यावर नावावर कर, नाहीतर माझ्या भावाच्या नावावर कर, नाहीतर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन, बदनामी करीन. ही धमकी गोविंद यांनी आपल्या मित्र चंद्रकांत शिंदे याला सांगितली. गोविंद बारगे चंद्रकांतला फोनवरून सांगतात, की मी पूजाला माझ्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला. कितीतरी पैसा, सोनं दिलं, तरी मला त्रास देतो आहे. खोटं प्रकरण दाखल करण्याची धमकी देत आहे. मी खूप खचून गेलोय. काही दिवसापूर्वी पूजाने गोविंद यांच्याशी बोलणं बंद केलं. फोनवर उत्तर द्यायचं बंद केलं. शेवटी धमक्या दिल्या. या मानसिक छळामुळे गोविंद नैराश्यात ढकलले गेले. 9 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात पूजा गायकवाडच्या घरासमोर काही अंतरावर स्वतःच्या कारमध्ये काचा लावून घेतल्या. स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. त्याचा जागीच मृत्यू झाला. गोविंद बारगे यांचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण हे जालन्यातले आहे. त्यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार वैराग्य पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IPC सेक्शन 306 आत्महत्या प्रवृत्त करणे अंतर्गत गुन्हा पूजा गायकवाडला अटक करण्यात आली आहे. सध्या ती पोलीस कोठडीत आहे. तपासात पैशाचा व्यवहार, मालमत्तेची कागदपत्र, मोबाईल कॉल रेकॉर्डिंग तपासले जात आहेत. पूजा गायकवाड हिला अटक झाल्यानंतर एक इंस्टाग्राम रील व्हायरल झाली. या रीलमध्ये पूजा म्हणते, बस तू ही मेरा हे यस. त्यामुळे चर्चांचा नवा मुद्दा हा यस कोण. रीलवर कमेंटमध्ये लोकांचा संताप. काहींना म्हटलं आहे, पूजा अजूनही कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. पूजेचे अनेक व्हिडिओ लोकांनी उचकून पाहिले. त्यात ती गळ्यात मंगलसूत्र घालून दिसते. आता असा प्रश्न उभा राहतो, की पूजाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र कोणाचं? पूजाचे आधीपासूनच लग्न झालेलं होतं का असा प्रश्न उपस्थित होतो. या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.